થઈ ગયું હો સોહમ. હવે જઈશું આપણે. હેલો કિંજલ. ઓ હેલો મેડમ. ન્યૂ સ્ટુડન્ટ? I'm not a student. I don't need to go to classes to speak English. I can speak better English than any of the children of my age. સોરી સર, ન્યૂ ટીચર? ના હવે આ મારા કઝિન સોહમ. ભાઉ હવે. હેલો સોહમ, હાઉ આર યુ? આઈ ડુ વેલ, યુ ડુ વેલ? એ રહેવા દે. મને કે આજે તું इतका लेट का आला? Guess. Because of this form. I go bank for your account open. I come here, I fill form, so late. He is very funny. Thank you. શું થેન્ક યુ આશુ? અરે तुझ्या इंग्लिशवर हसते. He has spelled your name wrong. He has written Kinjal instead of Kinjal. What? आशू, तुला माझ्या नावाचं स्पेलिंग पण येत नाही? येतं. हे पण चुकला तू. मी नाही, तो बँकेतला माणूस चुकला. मी त्याला दिला होता फॉर्म भरायला. शू, तू माझ्या बँकेचा फॉर्म दुसऱ्या माणसाकडनं भरून घेतला. तुला फॉर्म पण नाही भरता येत. सॉरी. He has also done a lot of interesting mistakes. तुला माझ्याकडे येऊन 6 महिना झाला. तुला अजून काय पण येत नाही. हवे तुझ्या इंग्लिशची एक्झाम. एक्झाम काय? मी आता म्हणून दाखवतो ना. KINJAL કિંજલ. આશુ, મારા નામની એક્ઝામ નથી, इंग्लिशनी પૂરી એક્ઝામ, टोटल इंग्लिशची एग्जाम. आणि ती पण उद्याच्या उद्या. उद्या? ओके, परवा. बस. त्याच्यात जर तू पास झाला तर ओके, नाहीतर यू आर फायर्ड. पार्डन? तुला क्लासमधनं काढून टाकणार. आणि त्यानंतर तुझं तोंड पण नाही बघणार. किंजल. His stomach is making weird sounds. किंजल मॅडम, भीतीनं पोटात गुडगुडायला लागले. याद राख, एक्झाम. काय? एक्झाम आणि तुझी? फारच धाडसी आहे रे तुझी किंजल. म्हणजे तुझ्यासाठी क्वेश्चन पेपर काढायचं म्हणजे धाडसाचीच गोष्ट आहे ना. कारण क्वेश्चन पेपर किती सोपा असला तरी तू नापास होणारच आहेस. हो रे, आणि नापास झाला तरी प्रॉब्लेम आहे. तिचा हक्काचा घरगडी जायचा. काय बोलताय यार स्कॉलर तुम्ही? अरे तुम्ही दोघं मला मदत करताय का माझं टेन्शन वाढवताय? अरे नाही रे, नापास करत ती किंजल तुला. ती घाबरवतीये तुला. स्कॉलर यू नो किंजल की मी नो किंजल? हर वर्ड व्हेरी टाईट बाबा. शब्दाची खूप पक्की आहे ती. मी परीक्षेत पास नाही झालो ना तर ती नक्की हाकलणार मला क्लासमधून. आणि फक्त क्लासमधून हाकलणार नाही तर माझ्या बरोबर जी फ्रेंडशिप आहे ना ती सुद्धा तोडून टाकणार. प्लीज हेल्प माय सेल्फ. नो बेबी, यू हेल्प युअर सेल्फ. तेच बोललो ना मी. प्लीज हेल्प माय सेल्फ. अरे असं कुठे असतं का? इंग्लिश आलं नाही म्हणून फ्रेंडशिप तोडणार? मी तर म्हणतो त्या किंजलने तुला काढून टाकण्याआधी तूच सोडून दे तिचा क्लास. स्कॉलर काय बोलतो तू? नेहमी असं करता यार तुम्ही दोघं मला. स्कॉलर, किंजल काय विलन आहे का? अरे तिला काय आनंद होतोय का हे सगळं करताना? आमच्या दोघांच्या भल्यासाठी करते ना हे सगळं. कोणाच्या भल्यासाठी? ती स्वतःहून बोलली मला. काय? ती मला बोलली, जर तू या परीक्षेत पास नाही झाला तर तू माझ्या घरच्यांशी इंग्लिश मध्ये कसं बोलणार? म्हणजे याचा अर्थ काय? काय अर्थ? याचा अर्थ असा आहे की तिची इच्छा आहे की मी तिचा हात तिच्या घरच्यांकडून इंग्लिश मध्ये मागावा. म्हणजे मग ते हो म्हणतील. येस येस येस. हे बघ गड्या, तू तिचा हात इंग्लिश मध्ये माग, हिंदीत माग, मल्याळम मध्ये माग, हिब्रू मध्ये माग, मणिपुरी मध्ये माग, हात तुझाच पोळणार आहे काय? नाही ग, कसला अभद्र बोलतो रे हा स्कॉलर. अरे आशू, तुझी तिला प्रपोज करण्याची बोंब आहे. तू कधी जाऊन तिच्या आई बाबांशी बोलणार? याचं कसं झालंय माहितीये का? उतावळा नवरा आणि गुडघ्याला बाशिंग. एक मिनिट स्कॉलर,
मला माहितीये बाशिंग गुडघ्याला नाही डोक्याला बांधतात. क्या बात आहे. माझं इंग्लिश जरी कच्चं असलं ना तरी मराठी लय पक्क आहे, एकदम सॉलिड आहे. अरे कसं होणार आहे याचं यार. हे स्कॉलर हा. काय रे तू कशाला त्रास देतोस रे बिचारायला. हा सॉरी. किती इनोसेंट आहे तो. हा कम हिअर कम हिअर कम हिअर बेबी कम हिअर. बघ ना, ये इकडे ये. आशू तू काळजी करू नको. हे घे काय भेंडे इंग्लिश क्लासेस. मस्त इंग्लिश शिकवतात. काय मस्करी करतो का सिंगर? हा अरे 2 दिवस क्लास लावून काय फायदा होणार आहे का? 2 दिवस नाही 2 दिवसानंतर लावायचा हा क्लास. हे बघ आता तुझी इंग्लिशची एक्झाम आहे की नाही, त्यात तू कन्फर्म नापास होणार. मग किंजल तुला म्हणणार आशू आशू तू तो गांडा छे ने, आणि ती तुला क्लासमधनं बाहेर हाकलणार. मग तू तोंड वर करून शपथ घेणार किंजल यू आर द माइन, जब तक मैं इंग्लिश में पास नहीं होता तब तक मैं तुम्हें मुंह नहीं दिखाऊंगा. हो ना. मग दुसरा कुठला तरी क्लास जॉईन करावा लागेल ना. तू भेंडे आजोबांकडे जा. तेव्हा भेंडे आजोबा अत्यंत प्रेमळ आणि मनमिळाऊ आहेत. तू नीट उत्तर दिलंस ना की ते तुला लिमलेटची गोळी देत. हा हे घे. ऑल द बेस्ट. गोळी देऊन गेला. आता काही होऊ दे, मी या इंग्लिशच्या परीक्षेत पास होऊन दाखवणारच. आता देव जरी आला ना माझ्यामध्ये तरी तो मला नापास नाही करू शकत. देवा देवा, मी आजवर तुझ्याकडे बरंच काही मागितलं आणि तू मला कधीच निराश केलं नाहीस. आज माझ्या भावालाही निराश करू नकोस. त्याला पास कर देवा प्लीज. नाही, आशू या परीक्षेत पास नाही व्हायला पाहिजे. मी असा बॅड विचार नाही करायचा. गॉड पनिश करत असतो. पनिश काय करत असतो? ये उलट गॉडनीच आपल्याला संधी दिलीये. बघ विचार कर ना, आशूच्या आयुष्यातनं किंजलला कायमचं बाहेर काढून टाकायचं. आणि हो, आता मी त्याच्यासाठी काहीही करू शकते. काय म्हणजे तू त्याला ठरवून फेल करणार आहेस? नीला, इट्स नॉट फेअर. फेअर डार्लिंग, एव्हरीथिंग इज फेअर इन लव्ह, फ्रेंडशिप अँड वॉर. मीनाले बघा, तू असं काही क्राईम वगैरे करायचं नाही. हा मीना, तू असं केल्यावर जेलमध्ये जाणार. मग मग तू ऑडिशनला कशी जाणार? तू भाडं कसं भरणार? मीनाला नाही, अजिबात नाही. काय ग तू बरोबर चुकीच्या शब्दावर कसा स्ट्रेस देतेस? आणि या क्राईम मधून मिळणारं फॉर्च्यून बघ ना तू. अगं असं काय करतेस? आशूच्या आयुष्यातनं कायमची किंजलची सुटका. अलेक्सा, आपण घरात आहोत की पब्लिक टॉयलेट मध्ये आहोत? हा किती घाण उदबत्ती आहे. हा किती घाण वास आहे याचा. बघ ना रे, कळतच नाही ही उदबत्ती प्रसन्न वाटावी म्हणून आहे का कोणीतरी बेशुद्ध पडावं म्हणून आहे? एक नंबर उदबत्ती आहे स्कॉलर. ती स्टडी स्पेशल आहे, म्हणजे अभ्यास करताना झोप लागत नाही ती लावली की. आता सायलेंट, मला अभ्यास करू द्या. स्टडी. आशू आशू, अरे आशू. नको ना ताई डिस्टर्ब करू. किती मेहनतीने लक्षात ठेवतो मी सगळ्या गोष्टी. आता परत पहिल्यापासून वाचायला लागणार यार, टायटल पासून. अरे पण खाऊन घे ना, शिरा केलाय मी आज. शिरा आजच करायचा होता का शिरा? पार्सल कर. टेक अवे शिरा. गो. उगाच कॉन्स्टिपेशन लूज केलं माझं. अरे ए, कॉन्स्टिपेशन नाही, कॉन्सन्ट्रेशन लूज केलं. तेच ते स्कॉलर. तेच काय कॉन्स्टिपेशन आणि कॉन्सन्ट्रेशन या 2 डिफरंट गोष्टी आहेत. डिफरंट म्हणजे विरुद्ध ना? हा, एक नंबर. म्हणजे कॉन्सन्ट्रेशनच्या विरुद्ध कॉन्स्टिपेशन. बरोबर बोललो तरी हसतात. युजलेस. कसले मित्र भेटलेत मला.
गाईड सुद्धा करत नाहीत. ए काय रे ए सुजय, असं का वागतोस तू? सॉरी 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 हा? व्हेरी सॉरी. त्याचा रस्ता चुकला म्हणून काय झालं? हा त्याला गाईड करायचं नाही आपण? ये हा, मी गाईड करतो तुला, Yes, मी गाईड करतो. please, please. हे बघ आशू, मी तुला सांगतो काय हे बघ, कसं आहे माहितीये का आशू, की तू इंग्लिश शिकण्यापेक्षा किंजलनी मराठी शिकायला हवं. हा खरंच. का? तुला माहिती आहे आशू, 700 वर्षांपूर्वी इंग्लंडमध्ये फ्रेंच भाषा बोलली जायची. हो? हा, पण इंग्लंडच्या लोकांनी संघर्ष करून इंग्रजी भाषेला दर्जा मिळवून दिला. तसंच आपण आपल्या मराठी भाषेला दर्जा मिळवून द्यायला हवा ना. हा, त्यामुळे तू एक काम कर, तिला सांग म्हणून मी तुझ्यासाठी इंग्रजीची एक्झाम देईन, पण त्याआधी तू माझ्यासाठी मराठी शिकलंच पाहिजेस, तरच यू आर द माइंड. कैवल्य, मला कळतंय, पण एक कळत नाहीये, तू मला मोटिवेटिंग करतोय का कन्फ्युजन? तो तुला कन्फ्युजन करण्यासाठी मोटिवेटिंग करतोय. ए यार, इथे डाऊट आलाय मला. जाऊ दे, तुम्हाला विचारून काही फायदाच नाहीये. मी मीनलला विचारतो, मीनल सांगेल मला. मीनल, मीनल, कॅन ऍपल, कॅन वॉटरमेलन, काही कळतच नाही. मीनल, मला एक जरा सांग ना, ते इंग्लिश शब्दांच्या मागे ए कधी लावायचं आणि ॲन कधी लावायचं ते कसं ठरवायचं? काय तू आलास? हा काय? नाही काय नाही, तू कधी आलास? मी आत्ताच आलो. मी इथून असं. काय झालं मीनल, तुझी पण एक्झाम आहे का? मी नंतर येऊ का? नाही 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 नाही, मग तुझ्या चेहऱ्यावर असा डाऊट काय? डाऊट नाही, ऍक्च्युली मीच विचार करत होते की तुला येऊन विचारावं की तुला इंग्लिश मध्ये काही डाऊट असेल तर मला विचार, मोकळेपणाने विचार. हा, हे बघ, मला एवढंच वाटतं की तू छान पास व्हावंस. हा मीनल, तूच माझी खरी मैत्रीण आहे. मला डाऊट आहे. मला सांग, इंग्लिश शब्दांच्या मागे ए कधी लावायचा आणि ॲन कधी लावायचा हे कसं ठरवायचं? ए कधी लावायचा आणि ॲनाला विचार ना. ॲनाला? तिला काय कळणार आहे, तू सांग. अरे असं काय करतोस? म्हणजे तिच्या नावातच आहे ना, ॲन आ. काय असं काय करतो? हे बघ, ॲना, ॲन आ, ॲना. ओ तरी, हे तर मी थिंकलंच नाही. ॲन आ म्हणजे तिचं नाव फक्त आय. आ. तिच्या पालकांनी केवढा आळस केला नाव ठेवायला, फक्त आ. हा, म्हणून आहे ना कावलेली असते पालकांवर. आ, ॲन आ. मीनल, तुझ्या लक्षात येते का? म्हणजे ॲनाकोंडाचं नाव आहे ना फक्त आकोंडा आहे. ॲन आकोंडा. ही गंमत मला कळलीच नाही राव. बरं मला सांग, कधी येणार आहे ॲना? बाहेर आहे. हा, आ, ए आ, ए नाही, ॲना. ॲना बाहेर गेलीये ती. म्हणजे खूप बाहेर गेली का? हो, खूप बाहेर आहे. शा, नेमकं कामाच्या वेळेस कुठे कडमडत असते ही. आता ही कधी येणार, मला डाऊट कधी सोडवणार? हे बघ, मी तुझ्यासाठी काय आणलंय? काय काय आहे मीनल? स्पीक गुड इंग्लिश. एक दिवसात इंग्लिश बोला. काय हे मीनल? म्हणजे जर हे पुस्तक मी वाचलं तर एक दिवसात इंग्लिश बोलेन? फडाफडा, फाडफाड, फाडफाड. मीनल, किती करशील ग माझ्यासाठी? किती करशील? बास बास, आता हे पुस्तक तोंडपाठच करतो. म्हणजे कसं, 5 मिनिटात पेपर सोडून बाहेर आणि मग बाकीची कामं करायला मोकळा गडी. येस, कम ऑन. फार जाड आहे ग. ए नाही मीनल, हे तुझा मार्कर राहिला होता म्हणून जाड वाटत होतं. आता बघच, असलं इंग्लिश बोलतो ना
हाय आसू. आ आ कशी आहेस आ ॲन आहे ग ॲन आ कळली गंमत ॲन आ. आशू अभ्यास करायचा ना, टाइमपास नको करू. हा जा जा. हा हो बाय. ॲन आ हे बघ मीनलने मला काय दिलंय. मीना, अरे हे बुक तर मी आणलंय तुझ्यासाठी. ती कशी देणार? नाही तिनं दिलंय. मग आणि यावरचं 2 0 कोणी खोडले? 2 0. बघ ना, 100 डेज मध्ये इंग्रजी शिका असं नाव आहे पुस्तकाचं. अगं ॲना तू सुद्धा ना हे असं 1 दिवसात. मीनल असं केलं तू? झोपली ती, 0 लावले तिने. ठीक आहे मीनल, तुला असंच वाटतं ना की मला परीक्षेत 0 मार्क पडावे, मी नापास व्हावं. पण बघ असं काही होणार नाहीये. मी पास होऊन दाखवणारच. हाय, केम छे? मीना, मी मस्त. आशू छे ने? आशू, कोण सारखं डिस्टर्ब करते यार मला? किंजल कधी आली? हॅलो सोहम, हाऊ आर यू? Hi, I am fine, but a bit thirsty. Can you give me some water? पार्ड हा कोण? हा आ मला पहिनो छोकरा, माय कझिन. हा ए, से हाय टू मीनल आंटी. Hi, auntie. आंटी लेकरूच छे. शू, आशू, जा ने पाणी लाव. हो मी आणते. मी आणते. गुड गर्ल. चहा पण आणि फरसाण पण आणते. बसा ना. आबेस. ए आशू, ते संडास मध्ये घाणेरडं तुम्ही जे. सॉरी किंजल, मैं वो अभी वहां से आ रहा था ना वो क्या. हेलो हाय, हाय, हाउ आर यू? आय एम फाइन. अरे हु इज दिस यंग बॉय? ही इज द फैकडिकरा Cousin. ऑफ द किंजल. ओह एंग्री यंग मॅन. से हाय टू अंकल. Hi, uncle. So, किंजल, हाऊ कम यू कम हिअर कम? अरे तुझी एक्झाम आली. आले तारा सिलेबस. आले. अरे बापले, सिलेबस. जो आशू, ह्याच्यातला मी तुला काय पण विचारे ना, आणि तुझी ओरल एक्झाम असेल, कळलं? हे मला काय किरकिर नको आहे, कळलं? चहा अरे चहा फरसाण. ले ले. पण किंजल दिस. नो वे. हा आशू, मी ह्याच्यातला तुला कोणता पण क्वेश्चन विचारेन आणि मला सगळी आन्सर पाहिजे, कळलं? जो जर तू ह्याच्यात पास झाले ना तर तू माझा स्टुडंट, आणि फेल झाले तर तुला माझ्या क्लासमध्ये आणि माझ्या घरात नो एंट्री. बट ओनली 1 डे. कसं काय? जर तू 1 डे मध्ये रात्री न झोपता अभ्यास केले ने तर 1 डे शू हाफ डे मध्ये पण तुझा अभ्यास होऊन जाईल. आणि आज आहे ने सुजय. येस येस. नाहीतरी ह्याला काय काम असतो? हा, हवे जो बेसीने असतो ने तर ह्याचा जरा अभ्यास घे, जरा भणव ह्याला. उठ चल. से बाय अंकल. Bye, uncle. बाय. Bye. बाय. आउचू. चल. नेवर कम बॅक. बाय. किंजल
स्कॉलर? काय पुस्तक आहे हा? काय व्हायचं माझं? हे बघितलं तरी जीव गुदमरतोय. काय करायचं याचं? जाळ आणि फ्लश करून टाक. अरे काय लाज वाटते का तुला? राग बीक येतो का? सगळ्यांसमोर गाढव म्हणाली ती तुला. आणि तुला रिकाम टेकडा. बस बस. आशू, मी आजपर्यंत मिळवलेल्या सगळ्या डिग्र्यांची शपथ घेऊन तुला सांगतो, ही परीक्षा तू पास होणारच. मी तुझा अभ्यास घेणार. ही परीक्षा तू पास होशील याची जबाबदारी आता माझी. प्रभू हा वगाड. प्रभू द गॉड.